पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे बाय माझे रमाताई, सगळं आवरून ठेवलं तुम्ही? हो मग मला दुसरं काम काय ना, मला गुढी उभारायची आहे ना स्वयंपाक करायचा आहे। फ्रेम मध्ये काय नुसतं झोपून राहणार का मी? म्हटलं जरा काम करावं म्हणून इथे आले आणि ह्या ज्या गुढ्या होत्या ना या सगळ्या नीट पॅक करून ठेवल्यात। सोपं होतं आनंदी। अर्थात त्या गुढ्या बनवून नाही ठेवल्या मी, कारण तुला आवडलंही नसतं। आता हे काम तुझ्यासाठी ठेवलंय, कर आता। माझं झालं, मी निघते, बाय। धन्यवाद। आनंदी, झालं का ग सगळं? थोडंच राहिलंय, पण तरी धडधडतंय मला, होईल की नाही असं वाटतंय। अगं होईल ग, नको टेन्शन घेऊस। हे पाय माझे त्यांचाच फोन आहे, वर्षाताई। बघ बघ काय म्हणतात। हॅलो हॅलो मॅडम, मी 5 मिनिटात पोहोचतो। नाही हो नाही दादा, ऐका ना, अर्ध्या तासानंतर या तुम्ही। थोडंच काम राहिलं, म्हणजे शेवटचं राहिलंय, होईलच माझं, पण पण काय हो, तुम्हाला काही कळतं की नाही? गुड्या काय अशा आकाशातून पडतात का? किती मेहनत लागते त्यासाठी। वर्षाताई तू गप। आणि मला सांगा, तुम्ही आदल्या दिवशी का हो ऑर्डर दिली? बरं दिली ते दिली, एवढी घाई काय करताय? मी तर म्हणते आनंदीने तुमच्याकडून डबल चार्ज घेतला पाहिजे। हे बघा, मी काही बोलू नका। तुम्हाला सांगितलंय ना अर्ध्या तासाने या, मग अर्ध्या तासानेच या। 1 मिनिट जरी आधी आलात ना तर बघा। तेव्हा फोन, आता आम्हाला खूप काम आहे तिथे। वर्षाताई बघितलंस आनंदी, हे ना बिझनेस मध्ये असं रोखठोक असावं लागतं, कळलं? बरोबर आहे तुमचं, पण जरा जास्त बोललात तुम्ही। हो का? बरं जाऊ दे जाऊ दे, विचारू नकोस आता। तू आधी आवर पटपट, चल काम करूया। हे पटापट हात समोर वाजले की हे ही बघ ना, सांग अरे राघव, अरे काय एकटाच? वहिनी कुठे आहेत? नाही आली ती। अरे काही कसं बोलतो, वहिनी असतील बाहेर। वहिनी नाही आली ती। नाही अरे का नाही आल्या? नाही, खरं सांग ना, आलेत का वहिनी? हॅलो, अरे राघव, सपत्नीक यायचं होतं, आज पण एकटाच का? अहो, हे मला म्हणाले होते की आनंदी वहिनी बोलायला खूप चांगले आहेत। म्हटलं लग्नाला यायला जमलं नाही, आज प्रत्यक्षच भेट होईल। अहो कुठे आहेत आनंदी वहिनी? ते मागून येणार आहे, येईल ती। अरे एकदा काय ती हिची भेट करून द्यायची। तू काय ते स्टुडिओ तयार केलं होतंस ना वहिनींसाठी, ज्यामध्ये ते काही ना काही वस्तू बनवत असतात, म्हणून तेव्हापासून ही एवढी एक्साइटेड आहेत ना त्यांना भेटायला, काय विचारू नकोस। येईल येईल। बरं, आल्या की मला सांगा, मी आलेच। चल चल। त्यांना कसं सांगायचं आनंद येणार नाही येते? हॅलो मॅडम। हॅलो सर, काय म्हणतोस? वाह, स्टुडिओ छान सजवलाय। थँक्यू। ह्या तुमच्या 30 गुढ्या। बर आनंदी, पैशाचं काय करायचं माहितीये ना? आयत्या वेळी ऑर्डर दिली होती म्हणून पैसे जास्त देणार आहे मी। नाही हो, आपलं जेवढं ठरलंय तेवढंच द्या तुम्ही। अहो ताई, तुमच्या मेहनतीचे आहेत ते, यांच्या बोलण्यावरनं नाही देणार आहे मी। नंदू, तू? अरे किती वर्षांनी भेटलास? वर्षाताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। हे मी शिवानंद गावडे। ते कॉलेजवरच्या आय कार्डचं नाव आहे। हे आनंदी, मी याला कॉलेजमध्ये ना नंदूच म्हणायचे। काय रे नंदू? आणि तुमची पण कॉलेजची सवय गेली नाही अजून? तू म्हण। तुझी पण कॉलेजची सवय गेली नाही अजून? कुठली? भांडणाची। नंदू, समोरच्याला बोलायची संधीच देत नाहीत या। ही जशी आजही फोनवर दिली नाही यांनी। ए नंदू, काय बोलणार होतास रे तू? हा, उलट इथे येऊन बसला असतास माझ्या बहिणीच्या डोक्यावर। मी होते म्हणून नशीब। वर्षाताई, आता असू द्या ना। आता असू देत काय असू देत, याला चांगली ओळखते मी, कॉलेज मधला मित्र आहे माझा हा। काय रे नंदू? शिवानंद। पण मी नंदूच म्हणणार। आनंदी, कॉलेजची 4 वर्ष हा माझ्याशी बोललाच नाही, नंतर शेवटच्या 3 महिन्यात आमची मैत्री झाली।
खूप हुशार होता ना अभ्यासात, याच्या नोट्स हव्या होत्या मला, म्हणून मीच मैत्री केली याच्याशी. पण तू अजून तसाच आहेस रे नंदू. तुम्ही पण तशाच आहात अजून. तू पण तशीच आहेस अजून. पण इथे अशी भेटशील असं वाटलं नव्हतं. का घाबरलास मला बघून? मी कशाला घाबरू? इथे कामासाठी आलो होतो. मग झालो का? हो मिळाली ऑर्डर? हो मग आता? हो थँक्स. ए नंदू, नुसतं थँक्स चालणार नाही हा. आता आनंदीचं छान प्रमोशन झालं पाहिजे, सगळ्यांना कळलं पाहिजे आनंदीबद्दल. नक्कीच. एवढ्या वेळेत आणि एवढं छान काम होत असेल तर प्रमोशन व्हायलाच हवं. घे बाय माझे. हा अहो गुढीबद्दल सांगायचंच राहिलं, थांबा. आपण नेहमी जी गुढी उभारतो त्यातली कुठलीही गोष्ट वाया जात नाही. म्हणजे जसं तांब्या झाला किंवा साडी झाली, त्याचा उपयोग आपण करतोच ना. पण ह्या गुढीचं मात्र तसं नसतं. एकदा पाडवा साजरा झाला की मग ही धूळ खात पडत असते. म्हणून मी विचार केला की ह्या गुढीतून एक सुंदर झाड निर्माण झालं तर. कसं काय? हे बघा बिया पडल्या ना इथे. हां, एकदा का पाडवा साजरा झाला की रोज पाणी घालायचं, मग छान रोप तयार होईल. आणि ते रोप मोठं झालं की ते मोठ्या कुंडीत लावायचं. ह्याने काय होईल माहिती? तुम्ही आता ज्यांना ज्यांना गुढे देणार ना त्यांना हा पाडवा आयुष्यभर लक्षात राहील. छान आयडिया आहे. बरं झालं तुम्ही मला सांगितलं. हे मला कस्टमरला समजावायला खूप सोपं जाईल. पण आता निघा तुम्ही, कारण सगळेजण वाट बघत असतील ना गुढीची. हो हो निघाला. थँक्यू. हा वर्षा येतो. ते प्रमोशनचं लक्षात ठेव. हो हा नंदू. माझं काम झालं आता. झालं? चला बरं झालं बाई. मग आता? वर्षात एक काम करते, यांच्या ऑफिसला जाऊन येते. पूजा आहे ना ऑफिसमध्ये, यांनाही बरं वाटेल मी आले तर. हो हो जा जा, पण आधी त्याला कळव तू येतेस म्हणून. फोन करते थांबा. काय रे राघव, किती उशीर झाला? कधी येणार आनंदी? जस्ट मिनिट सर, आनंदीचाच फोन आहे. हा विचारते कधी येते. बोलतो मी तिच्याशी. यायचं नव्हतं तर फोन कशाला गेला येणे. अरे राघव, कधी येणार आहे आनंदी? आनंदीचाच फोन आहे ना, बोलव लवकर तिला. अरे पूजेची वेळ होत आली आहे. हा बोलवतो. अरे काय म्हणते आनंदी, येते ना नक्की? अहो बोलवा तिला. हा बोल. हे काय, फोन उचलतो मी तिचा. हा हॅलो. हा आनंदी, येतेस ना तू? काय झालं? अरे मी येऊ का? अरे बापरे. मग अच्छा ठीक आहे ठेवतो फोन. काय झालं भाऊजी? नाही ते आनंदीला चक्कर आली आहे. काय? हा तेच सांगण्यासाठी फोन केला होता. त्यामुळे ती काय काय झालं? नाही काही नाही. ते आनंदीचा फोन होता. तिला थोडीशी भोवळ आली होती. ते तिला यायला जमणार नाही ते सांगण्याकरता तिने फोन केला होता. नाही जमणार तिला यायला. आनंदी, राघवच्या ऑफिस मध्ये तू डबा द्यायला गेली होतीस, त्याच्यानंतर आजच जातेस ना? ते पण पूजेला. सगळेजण असतील, त्यांचे कुटुंबीय असतील. हो ना? हो. कानातले कोणते घालतेस? हे नको, दुसरे घाल. हे नाही चांगले दिसत आहेत. थांब बघूया. हे कशाला काढलेत? हे नाही सूट होत आहेत. हे झुमके ट्राय कर, हे छान दिसतील तुला.
हा द्या बघू. हा हेच घाल घाल. झालं निघू मी. तयार आहे सगळं. छान दिसते. एकदा बघू बरं. आनंदी हा अंबाडा हे असं घालून जाणार आहे. काढ काढते काढ. का चांगलं दिसतंय. नाही काकूबाई दिसतेस. काढते काढ काढ. हा चांगलं दिसत होतं रमाताई. नाही केस मोकळे सोडलेस ना की मग छान दिसतेस तू. बघू नीट कर केस. हा आता गजरा लाव. कसा लाव. असं चंद्रकोर लाव. बरं दिसेल. हो मध्ये जरा जागा सोड. आणि बघू थांबा. इथे इथे लाव. थांब थांब थांब. हे जरा इथे ठेव. हा हा इथे लाव. बघू छान दिसशील खरंच. आनंदी गेल्या काही दिवसात जे काही घडलंय त्याचा विचार नको करूस तू. काय राघवनी तुला बोलवलंय ना पूजेला याचा अर्थ त्याच्या मनात तुझ्याबद्दल काहीतरी आहे आणि ते कायम राहील. आणि हा त्याच्या ऑफिसमध्ये ना काही आगाऊ माणसं आहेत. घाबरायचं नाही. गप्प नाही बसायचं. उत्तर द्यायची त्यांना लगेच. कळलं. ठीक आहे. आनंदी हा प्रसादाचा डबा ह्या पर्स मध्ये ठेवलाय. हीच पर्स घेऊन जा. अय्या आनंदी काय छान तयार झालीस ग. बघू ती सुंदर दिसतेस. हे केस मोकळे सोडलेस ना हे बरं केलंस. हे कानातले हे किती छान आहेत. खूप सुंदर दिसतायत तुला. बघ घरच्या घरी पावती मिळाली की नाही तिथेही सगळ्यांना छान वाटेल बघ. आनंदी तुला बघितलं ना की दादा तुझ्यावर का चिडलाय हे विसरूनच जाईल तो. इतकी सुंदर दिसतेस. आनंदी ए बाळा बाळा झालीस का ग तयार. अगं बाई केवढी गोड दिसतेस ग या साडीमध्ये. सुरेख. बरं जातेस राघवच्या ऑफिस मध्ये तर राघव सोबतच राहा. तो सांगेल तसं वाग. ह्याच्याशी त्याच्याशी वाचा वाचा बोलायला जाऊ नको. यातलं काही ऐकू नको. कळलं का. कळलं का. आनंदी तू निघ. तुला उशीर होतो. निघ. आई चहा ठेवला तेवढा देते तू. नको नको पहिले त्याला भेट. आज नको मला चहा. अहो पटकन करते ना. अगं मी करीन का बाई. तू निघ. पचवेन मी एक दिवस हिच्या आजचा चहा. जातो जा. निघ. ए आनंदी बस. काय झालं. डबा द्या. आता आठवलं तुला. धन्य आहे तुझी. आई नमस्कार. आजूकी रात यशस्वी भव. येते. हवेत कोणाला येते म्हणून गेली. अगं बाई आरशात स्वतःला बघूनच येते म्हणाली. म्हणू दे रे म्हणू दे. काही का असे ना भांडण मिटल्याशी मतलब. या बाबतीत आपलं जुळत आहे. द्या टाळी. मी काय म्हणतो सर मला आता घरी निघायला हवं. काय परिस्थिती माहित नाही. पूजा ही अर्धवट राहिली. मी निघतो. मी तेवढा नमस्कार करतो आणि निघतो. ठीक आहे. भाऊजी अशी कशी चक्कर आली हो. हो ना. आणि बीपी वगैरे चेक केला होता ना. म्हणजे ओके ना सगळं. केला होता. नॉर्मल सगळं नॉर्मल. नीट सांग ना. पण राघवा असं. अरे 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 काय बघा फोन आल्याल्या त्यांनी लगेच बायको बद्दल विचारलं. नाहीतर तुम्ही ना तुला काय अक्कल आहे का. हा त्याच्या बायकोला चक्कर आलीये. नाहीतर तू चक्करचा एवढा काही इशू करताय. राघव काय काय 1 वर्ष झालंय ना लग्नाला. नाही 1 वर्ष नाही काही महिने. नाही नाही तसलं काही नाहीये. नाही राघव मी काय म्हणतोय यापूर्वी कधी असं झालं होतं का. तू एक काम कर काही फॅमिली हिस्ट्री आहे का त्याची चौकशी कर.
बरं मी चौकशी करतो. हो हा मला त्यासाठी घरी जावं लागेल. हा सॉरी आमच्यामुळे तुमचा सगळ्यांचा गोंधळ झाला. काही नाही, तू आनंदीकडे लक्ष दे. हा तिची काळजी घे. जा नमस्कार करण मी. ठीक आहे ठीक आहे. अहो अरे राघव, वहिनी तर इथे आहेत आणि अगदी ठणठणीत आहेत. चक्कर गेली वाटत. आतू हे तर खूप मस्त आहे ग. कॅन्डी पेक्षा पण सॉलिड आहे. कलर पण आहे ना, येल्लो पण आहे. याला ना बत्ताशा म्हणतात. अच्छा आता नंदू बत्ताशा. तू नंदू. अगं आतू यांचं नाव नंदू नाहीये, यांचं नाव काहीतरी वेगळं आहे. शिवानंद गावडे. हा शिव मामा. शिवानंद गावडे. हेच तुझ्यापेक्षा नाव जड वाटायचं म्हणून तुझं नाव नंदू ठेवलं ना रे. माझ्यासाठी तू नंदूच. बरं नंदू, त्या आनंदीताई कुठे आहेत? का तिच्याकडे काय काम आहे तुझं? नको ना तोफ टाकल्यासारखं बोलूस. तू समोर आलीस की आजही माझी बोबडी वळते. काय रे बोबडी वळली तुझी? हो. हा नाही ते काय हो नाही ते चाललंय. पटकन बोल ना, आनंदीकडे काय काम होतं तुझं? गुढींचे पैसे द्यायला विसरलो होतो, ते पैसे द्यायला आलो होतो मी आता. हा हे पैसे आनंदीताईंना द्यायचे. ती नाहीये, ती गेले तिच्या नवऱ्याबरोबर. आणि काय रे नंदू, माझ्या वहिनीने अक्षरशः 1.5 दिवसात तुला गुढ्या बनवून दिल्या की नाही? हो. मग एक्स्ट्रा पैसे देणार आहेस की नाही तिला? हो देणार ना. डील? डील. ओके, किती पैसे देणार आहेस एक्स्ट्रा? तू सांग. एका गुढी मागे 50 रुपये एक्स्ट्रा द्यायचे. 50 म्हणजे 30 5 तरी 500. हा एक मिनिट. 1500 झाले ना. हा काय करतोय? हे 1500. हा म्हणजे एकूण झाले म्हणजे 31,500. ठीक आहे. मला नको देऊस. तिच्या मेहनतीचे पैसे आहेत ना, मग ते तू तिच्या हातात दे, बरं वाटेल तिला. बरं हे पैसे मी त्यांच्या हातात देतो. पण तुला गुढी पाडव्यासाठी काय देऊ मी? मला तुला माझ्याकडनं ही गुढी. मला तुझ्यासाठी. काय रे? तुला गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हा ते अरे नंदू, माझ्याच बहिणीने बनवलेली गुढी मलाच दिली आहे याने. यातली ही माळ पण मीच लावली आहे. अजूनही असाच आहे हा पेडा नंदू. अगो बाई, आनंदी वहिनी, हो कधीपासून वाट बघते मी तुमची. हो उशीरच झाला थोडा. किती सुंदर दिसतायत नाही? हो. आणि चेहरा पण किती खुललाय नाही काय भाऊजी. आणि कानातले पण किती सुंदर आहे. खूप छान दिसतीये. वहिनीने असं अचानक येऊन सरप्राईजच दिलं तुला राघव. हो ना, सरप्राईजच दिला. आनंदी काय ग? काय गरज होती यायची? ते ऑफिस मध्ये पूजा असं सांगितलं होतं ना तुम्ही, मग मी आले नसते तर कसं वाटलं असतं, हो की नाही वहिनी? हो ना. अगं पण राघव तर मगाशी म्हणाला होता की तुला चक्कर आली म्हणून.
कशामुळे आली चक्कर? चक्कर? हो मला तू फोन केला होतास ना? हा फोन केला होता मी, पण हे अच्छा, हा, तुला सरप्राईज द्यायचं होतं तर. का असं नाही करायचं आनंदी. हे बघ, आम्हा सगळ्यांचा गोंधळ उडाला ना, घाबरलो आम्ही सगळेजण. हो पण तरी मला चक्कर म्हणजे. छान दिसतेस खरंच? हो.